मंडळी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या दीड महिन्यापासूनच चर्चेत आहेत. आधी करुणा मुंडे यांनी एका प्रकरणात प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. प्राजक्ता माळी आणि तिच्यासारख्या काही कलाकारांना धनंजय मुंडे हे पैसे पुरवतात असा थेट आरोप लावला होता. तर 2 दिवसापूर्वी बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी इव्हेंट पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली. यानंतर प्राजक्ताने मौन सोडत काल पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना चांगलंच सुनावलं. तर प्राजक्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व कलाकारांच्या, विशेषतः महिला कलाकारांची बाजूही मांडली. राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी कलाकारांना पुढे आणू नये असंही ती म्हणाली. तसं तिच्यावर झालेले आरोप हे धांदात खोटे आहेत हेही तिने स्पष्ट केलं. या प्रकरणानंतर प्राजक्ता माळीच्या समर्थनात बरेचसे मराठी कलाकार आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर प्राजक्ता माळीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. या संदर्भात प्राजक्ता माळीने थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. अशातच आता अभिनेते किरण माने यांनी प्राजक्ता माळीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. अभिनेते किरण माने हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत राहतात. राजकीय आणि सामाजिक विषयावर ते नेहमीच व्यक्त होताना दिसतात. प्राजक्ता माळी आणि सुरेश धस प्रकरणात किरण माने यांनी खोचक पोस्ट लिहिले आहे. किरण माने यांच्या या पोस्टची चांगलीच सध्या चर्चा रंगली आहे. किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीय आहे, त्याचा निषेध आहे. पण सोनियाजींचे बिकनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते. कुस्तीवीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या. मणिपूरला भगिनींची विटंबना झाली तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक भयानक समस्त महिला वर्गाचा पुळका वगैरे यावा, हे फार विनोदी वगैरे आहे. हॅशटॅग सुमारांचा थैथयाट. दरम्यान प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान किरण माने यांनी प्राजक्ता माळीवर केलेल्या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.